नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि थोडी हेवी असलेली पण सगळ्यांची आवडती आलू टिक्की आपण बनवू। आणि आलू टिक्कीबद्दल सांगता येईल असं की इंदोरला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ती मिळते की नुसतं आता मला त्याचं नाव घेतल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलं। पण त्याला आता नाईलाज आहे हो, कारण बेसिकली मी खूप फूडी आहे आणि दिल्लीला गेलं तर त्याची मजा वेगळी असते। काही आलू टिक्की जी असते ती नुसतीच चाट मसाला, दही, चटणी घालून देतात आणि दुसरी जी असते त्याच्याबरोबर छोले बिले असं देतात। आणि एक गंमत अजून सांगायला आवडेल की दिल्लीला एक आलू टिक्कीवाला इतका प्रसिद्ध आहे, BTD बिट्टू दी टिकिया असं त्याचं नाव, आणि त्याच्या नावाने मेट्रो स्टेशनसुद्धा झालेलं आहे। म्हणजे त्याचं दुकान जिथे होतं तिथे मेट्रोचं स्टेशन आलं आहे आणि त्याला BTD स्टेशन असं मेट्रो म्हणतात। गंमत असे, तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर नक्की तिथे उतरून ती टिक्या नक्की खा। त्याच्यामध्ये मी तूप घेतलं आहे तव्यावर आणि तूप हे गरम ठेवलं आहे आणि बटाटा आपल्याला घ्यायचा आहे कुस्करून, आणि हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे। साधारण आपण एक 3 बटाटे घेतले मध्यम आकाराचे, तर त्यामध्ये मी एक 2 चमचे कॉर्नस्टार्च किंवा अरारोट घालीन, चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर यात थोडंसं आलं लसूणची पेस्ट तुम्ही घालू शकता, म्हणजे जी टिक्या जी आहे तिला छान एक वेगळी चव येईल। घालून घ्यायचं आणि काम करायचं की थोडंसं कॉर्नस्टार्च जे आहे ते असं वर टाकून ठेवायचं, जेणेकरून काय होतं की याचा ओलसरपणा राहत नाही। आणि बटाटे शिजवताना एक काळजी घ्यायची की बटाटे वाफवून घ्यायचे, आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जर तुम्ही शिजवून घेतले तर ते जास्त छान होतं, कारण त्यातले वॉटर कंटेंट्स कमी होतात आणि तुमची रेसिपी जी आहे ती फसत नाही। आता हे असे अर्धवट तळलेले बाजूला लावून ठेवतात आणि ज्यावेळी ऑर्डर येते त्यावेळी हळूच एकाला ढकलतात, एकाला ढकलून मला असं प्रेस करतात। आणि हा सगळा प्रकार तुपामध्ये चालतो, त्याच्यामुळे मी म्हटलं मागाशी की हेवी प्रकार आहे, खरंच हेवी प्रकार आहे, पण खाल्ल्यानंतर जी काय मजा असते ना। पहिली गँग तर आपली तयार आहे, यांना आपण बाजूला याचं तूप जे आहे जास्तीचं ते निथळायला ठेवून देऊ, आणि दुसरी गँग आतमध्ये पाठव, त्याला असं छान प्रेस करायचं। सर्विंग करते वेळी आलू टिक्की, त्यावर मी थोडंसं दही घालीन, पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि चाट मसाला, थोडंसं तिखट यामध्ये घालीन मी। सो आलू टिक्या, मी काही बोलणार नाही कारण तोंडाला पाणी सुटलं आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मास्टर रेसिपीज।